हाय एव्हरीवन, नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त मजेत असतील। मी पण मस्त आहे आणि आज तुमच्याशी माझं संडेचं प्लस मंडेचं रूटीन या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। काय झालं, या सॅटर्डे आणि संडेला ना मी भरपूर असा आराम केला। खूप अशी एक्स्ट्राची कामं तर काढलीच नाही आणि पावसामुळे खूप असं बाहेरही जाता आलं नाही, त्यामुळे घरातल्या घरात मस्तपैकी खाणं पिणं आणि आराम करणं। कधी कधी असंच होतं की आपण खूप सारी कामं काढतो या सॅटर्डे संडेच्या दिवशी, नाहीतर मग इतकी कमी कामं करतो ना की आपल्यालाच नंतर गिल्ट येतो की आपण काय केलं, फक्त झोपा काढल्या, मस्त चांगलं चुकलं खाल्लं। पण कधी कधी या सुद्धा गोष्टी करायच्या असतात, कधीतरी आरामही करायचा असतो। तर आज ना मला पावभाजी खायची खूप जास्त इच्छा होत होती। रियांश तर खातोच, पण अश्विनचं असं होतं की त्यांना पाव खायचे नव्हते। भाजी खायला तयार होते पण म्हणूनच पावभाजी बनवू नको असं होतं। पण माझं कसं आहे ना, मला एकदा का काही आवडलं, मग ते खायची वस्तू असू, खायचं काही असू दे किंवा मग कुठली वस्तू असू दे, माझं मन त्यातच राहतं। एक वेळ नाही खायचं असेल तर मी तिथे मन मारून खाऊन घेईल, पण जे खायचं आहे ना त्यासाठी मी मन मारू शकत नाही। मला जे खायचं आहे, जे हवं आहे ते मी केल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय काही राहत नाही। मग पावभाजी बनणार आहे आजचा स्पेशल संडेचा बेत आणि त्यासाठी रियांश माझी थोडीशी मदत करतोय। पावभाजीसाठी खूप सारे कांदे लागतात, तर त्यांनी मला व्हेजिटेबल जे चॉपर आहे त्यामध्ये मस्त बारीक कांदा करून दिला आणि हे ह्यावेळी खरंच उपयोगात पडतं। मी प्रोडक्ट टॅग करते, जर तुम्हाला हवं असेल तर। टोमॅटो, कांदा किंवा व्हेजिटेबल मस्त बारीक चॉप होतात। आणि आता तेल संपलं होतं तर सगळ्यात आधी तेल काढलं। आणि तुम्ही मला बरेचदा विचारता की तू कोणतं ऑइल यूज करते, तर मी 3 ते 4 प्रकारचे ऑइल यूज करते, म्हणजे शेंगदाणा तेल, तिळाचं तेल आणि सरसोचं तेल। मोस्टली तिळाचं आणि शेंगदाणा तेलमध्ये ना आम्ही कोल्ड प्रेस ऑइल यूज करतो। थोडंसं महाग पडतं, पण मला वाटतं की आपण जर अफोर्ड करू शकत असू ना तर कोल्ड प्रेस ऑइल खा, ते आरोग्यासाठी चांगलं असतं जर अफोर्ड करू शकत असू तर, कारण ते थोडंसं महाग असतं नॉर्मल तेलापेक्षा। तर पावभाजीसाठी मी तेच तेल वापरलं। आणि तसं तर पावभाजी असेल तर काहीच नको असतं, पावभाजीमध्येच एवढं पोट भरतं कारण ताणून खाल्ल्या जाते। पण आज अश्विनला गरमागरम असा मस्त तुपातला हलवा खायचा होता आणि तूपही मस्त आहे, जे मी आत्ता आणलं आहे। त्याचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी टाकला आहे, तो बघितला नसेल तर तुम्ही बघा। मस्त तूप आहे, सुगंध, त्याचं टेक्स्चर, त्याचा सुवास खूपच मस्त आहे। तर आता गरमागरम एका साईडला हलवा करते आहे आणि अश्विनला पाव खायचे नव्हते म्हणून त्यांच्यासाठी ना बटर लावून मस्त अशी पराठ्यासारखी चपाती करून घेतली आहे। म्हणजे जसं आपण तेल किंवा तूप लावतो ना त्या जागी मी बटर लावलं। आणि रियांशसाठी आणि माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी मस्तपैकी आता पाव गरम करून घेते। तर गरमागरम साजूक तुपातला हलवा, गरमागरम पावभाजी, आणखी काय पाहिजे। हेच छोटं छोटं सुख असतं आणि हे ऐकूनही ना तोंडाला पाणी सुटतं। म्हणजे जेव्हा असं खाण्यापिण्याबद्दल डिशेस आपण ऐकतो आणि आपल्यालाही एखादी जर आपल्या आवडीची डिश असेल ना तर ती मनात बसते आणि लगेचच आपण एकतर ती ऑर्डर करतो किंवा मग दुसऱ्या दिवशी बनवायला घेतो। तर आय होप पावभाजीचं नाव ऐकून तुम्ही सुद्धा उद्या किंवा येणाऱ्या वीकेंडला नक्कीच पावभाजी बनवाल। ज्या व्लॉग्समध्ये ना असे खूप फिरणारे व्हिडिओ तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील, कारण खरंच नाहीच होत आमचं खूप लांब लांब फिरणं। तेवढी अश्विनला आवडही नाही आहे। कसं माणसाला आवड असली ना तर एक वेळ फिरल्या तरी जातं, पण आता मला कितीही आवड असली तरी खूप लांब जाण्यासाठी माझी डिपेंडन्सी आहेच। आणि त्यातल्या त्यात आमचं ना या सॅटर्डे संडेचं प्लॅनिंग होतं, पण फक्त या पावसामुळे ते फसलं। आणि असं जेव्हा होते ना तेव्हा एवढं मन दुखतं, एवढा कंटाळा आला होता मला या पावसाचा की या पावसामुळे मला बाहेर जाता आलं नाही। आणि 4 व्हीलर नाही आहे, त्यानंतर डिपेंडन्सी आहे, त्यामुळे बरेचदा ना फिरायला जायचं असूनही राहून जातं। ॲक्च्युली लाईफ अशीच असते, बरेचदा आपण इतरांना बघतो की ती किती फिरते, ती किती लांब लांब जाते, प्रत्येक वीकेंडला ती बाहेर असते, पण ॲक्च्युली आपणसुद्धा हे सगळं घरी राहूनच बघत असतो। असे खूप कमी जण असतात ज्यांना दोघांनाही आवड आहे किंवा मग स्पेशली जर हस्बंडला आवड असेल, पुरुषांना आवड असेल ना तर फिरण्याची मजा असते। नाहीतर मग काय, एकतर आम्ही रिलायन्समध्ये जातो, मॉलमध्ये जातो किंवा आसपास जवळ जातो। आणि ॲक्च्युली खरी हीच 99% लोकांची लाईफ अशीच असते, फक्त दुसऱ्यांना बघून आपल्याला असं वाटतं की तिची लाईफ किंवा त्यांची लाईफ किती छान आहे।
काल जे क्रॉक्स आणलेत ना ते मला घालून बाहेर जायचं होतं खरंच. आणि मी अश्विनला बोलत होते की चला पाऊस थांबला आहे, आपण रियांशसाठी चष्मा बघायला जाऊया, फक्त ते क्रॉक्स घालायचे होते म्हणून. आणि खरंच खूप मस्त आहे, सारखे घालून मी घरभर फिरत होती अगदी लहान मुलीसारखी, कारण मला खरंच ते खूप आवडले. जेवण एवढं ताणून झालं होतं ना की तेव्हा काही हलायची इच्छा झाली नाही अश्विनची. आणि पाव खात नाही बोलून एक चपाती आणि बाकीचे अश्विननी पावच खाल्ले. कसं शक्य आहे ना, बरोबर आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती पावभाजी खातोय आणि आपण पोळीसोबत ती भाजी खायची, कसं ना, म्हणजे त्यामुळे राहावलं गेलं नाही. आणि ताणून नाही पण पाव खाल्लेलेच होते, त्यामुळे जरा आराम करावासा वाटलाच खूप जास्त जेवण झालं की. मग संध्याकाळी थोडासा पाऊस थांबला, रियांश तर खेळायला गेला, त्याला आमच्यासोबत यायचं नव्हतं. मग आम्ही डिसाईड केलं की चला रिलायन्समध्ये जायचं, खूप लांब जायचं नाही, पाऊस आला तर लवकर येता येईल. आणि फ्रूट्सही आणायचे होते म्हणून आम्ही तयार झालो. आणि फायनली मी ते क्रॉक्स घातले. ते घातल्यानंतर मग मला विचार आला की ते वाईट आहे, त्यावर डिझाईन आहे, जर पाऊस आला, चिखल असेल किंवा माती वगैरे लागली तर खराब होईल. पण काय करू, मी अशीच आहे. मला यावरून ना अश्विन कितीदा तरी बोलत असतात की तू कधी मोठी होशील, जरा मोठी हो, थोडा अजून विचार कर. पण नाही, माझ्याकडनं काही गोष्टींमध्ये मी लहानच आहे असं मला वाटतं. आणि मला आवडतं ते दुसऱ्यांना बघायलाही आणि स्वतः करायलाही मला आवडतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत मी बघून शिकत असते आणि माझ्याकडूनही आय होप तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकता, त्याचाही मला खूप आनंद होतो. थोडं मोटिवेशन म्हणा किंवा काही. आता रिलायन्समध्ये फ्रूट्स तर मी घेतले, पण मला ना हे जे आहे काय म्हणतात त्याला, बॉटल, म्हणजे पराठा बनवताना किंवा काही बनवताना आपण बघा ब्रशनी तेल लावतो किंवा चमच्यानी तेल लावतो, तर त्याची एक बॉटल होती. घ्यायचा विचार तर होता, पण मी अश्विन बोलते, पण अश्विन काही तिथे थांबले नाही. म्हणजे काही घ्यायचं असेल ना तर हा माणूस पुढेच पळतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. जर ते कामाचं नसेल तर त्याची गरजच नाही आहे असं त्यांना वाटतं. आणि तिथे अश्विन असले असते तर मी नक्कीच ती बॉटल घेतली असती. मी ऑनलाईनही बघितली आहे, पण ही फक्त 99 रुपीजला होती. पण अश्विनने काही भाव दिला नाही, त्यामुळे ती काही घेण्यात आली नाही. घरी आली, सकाळची पावभाजी होती, ती रियांशला खायची होती आणि आमच्यासाठी वेगळा डिनर बनणार आहे, कारण परत मला सुद्धा पाव खायचे नव्हते. आमच्यासाठी डिनर बनवला, त्यानंतर जे सामान आणलं होतं फ्रूट्स आणि आणखीही बरंचसं सामान होतं ते काढून ठेवलं. आता यावरून मला आठवलं की मागे ना मला वाटतं खूप दिवस झाले मी माझं मंथली बजेट किंवा मला तशा कमेंट्स होत्या की आम्हाला पुण्यात राहायला यायचं आहे किंवा पुण्यात एका मिडल क्लास फॅमिलीसाठी महिन्याचा किती खर्च येईल हे तू अंदाजे सांग. सो महिन्याचा एका मिडल क्लास फॅमिलीसाठी किंवा ज्यांना पुण्यात यायचं आहे, त्यांचं प्लॅनिंग आहे, त्यांच्यासाठी असा मी एक बजेट किंवा खर्च सांगितला होता. ॲक्च्युली तो माझा नव्हता, पण तसे मला कमेंट्स होते, त्यावरून तो मी व्हिडिओ बनवला होता. पण बऱ्याच जणांना इतके प्रॉब्लेम्स होते ना त्या व्हिडिओवरून की तुझा खर्च एवढा असूच शकत नाही, भाज्या, फ्रूट्स किंवा महिन्याचा किराणा हा सगळा किती आणतो किंवा काय किती लागतो हे सगळं व्हिडिओमधून दिसतं, पण तरी तुम्ही फक्त अंदाजा घेऊ शकता. एक्झॅक्ट माहिती किंवा एक्झॅक्ट खर्च तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही. पण बऱ्याच जणांचं ऑब्जेक्शन होतं. आय नो की खर्च थोडासा जास्त होतो, पण त्यावेळी कमेंट्स तशा होत्या म्हणून मी तसा व्हिडिओ बनवला होता. आत्ता जर तुम्हाला खरंच माझा मंथली खर्च किती येतो किंवा मग माझं मंथली बजेट काय आहे ते मी शेअर करू का, तर त्यासाठी मला सांगा. पण समजून घ्या की मी फक्त माझा करते, कारण त्यावरही ना एवढा खर्च कोणाकडून झेपत नाही. हा खर्च मिडल क्लास फॅमिलीचा नसतो, म्हणजे दोन्ही साईडनी ना बोलणारी लोक असतातच. सो मी थोडीशी कन्फ्यूज आहे, म्हणून तुम्हालाच विचारते की तुम्हाला आवडेल बघायला की नाही आवडेल, मला तुम्हीच कमेंट करून सांगा. आता दुसऱ्या दिवशी परत मी व्हिडिओची सुरुवात केली, कारण सॅटर्डे संडे जसं मी बोलले ना काही असं एक्स्ट्राचं काम मी केलंच नाही. म्हटलं तर फक्त आराम केला असं म्हणायलाही काही हरकत नाही. आता कसं सॅटर्डे संडे गेला, वीकडे जेव्हा चालू होतं ना तेव्हा बरोबर आपल्यासुद्धा कामांची एक नवीन सुरुवात झाल्यासारखीच वाटते. माझा स्वयंपाक करून झाला होता आणि हा जो प्लॅटफॉर्मचा तो जो कॉर्नर आहे ना, म्हणजे अवनच्या खालची जागा किंवा तो कॉर्नर, तो मला आता क्लीन करायचा होता. आता तिथे स्टँड तुम्ही बघितलं होतं मागच्या वेळी मी आणलं होतं, पण आत्ता जे स्टँड मला हवं आहे ना ते आउट ऑफ स्टॉक आहे आणि जोपर्यंत ते अवेलेबल होत नाही तोपर्यंत काही मी आता स्टँड ऑर्डर करणार नाही आहे, कारण तेच स्टँड मला हवं आहे. स्टोरेज रॅक आहे छोटीशी, तीच मला हवी आहे. तर ती आल्यानंतर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तोपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टी अशा कॉर्नर ठेवल्या जातात. आता हे जे वॉल स्क्रू होल्डर आहे ना ते बरेचदा उपयोगी पडतं अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला. तर मी ते तिथे लावून घेतलं आणि त्यावर जे सीझर आहे ना ते अटकवून ठेवता येईल, म्हणजे त्यासुद्धा खाली पडून राहणार नाही. आणि जेवढं मला क्लीन ठेवता
ठेवता येईल तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करतेच. पण काय होतं बघा, आता जसं सामान आलं त्यातलं जे सामान असेल ना ते कधी कधी न कळत जिथे जागा दिसली आणि मोस्टली तिथे हा कॉर्नर खाली असला की तिथे काही वस्तू ठेवल्याच जातात आणि एक एक ठेवता ठेवता मग तिथची जागा सगळी भरून जाते. पण कितीही डिसाईड केलं ना तरी 8 दिवसांनी म्हणा तो जो कॉर्नर भरतोच, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेल की तो मोकळा ठेवण्याचा. जेवढं मोकळं असलं तेवढं चांगलं दिसतं. आता पूर्ण खाली केलेलं आहे. फक्त असलंच तर तिथे एक जी फ्रूटची बास्केट असते किंवा फ्रूटची जी एक टोपली असते छोटी तीच असते, बाकी काहीच नसतं. आणि त्या कॉर्नरमध्ये फक्त ऑइलच्या बॉटल ठेवलेल्या आहेत मी आणि 3-4 ड्रायफ्रूट्सचे डबे ठेवले आहे. दॅट्स इट. आणि ते सुद्धा माझं जेव्हा स्टँड येईल ना ते सुद्धा मी व्यवस्थित ऑर्गनाईज करेल. घरातल्या फर्निचरची किंवा वस्तूंची जरा जागा बदलली ना की थोडं काही दिवस का असेना थोडं नवीन वाटतं आणि छान वाटतं बघायला. म्हणजे चेंजेस करावेत. खरं तर खूप असे मोठे मोठे चेंजेस नाही करू शकत, जसं की डायनिंग दुसऱ्या साईडला नाही ठेवू शकत, सोफा नाही हलवू शकत, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या करू शकतो ना त्या करायच्या. त्याने आपल्यालाच थोडासा चेंज मिळतो आणि चांगलं वाटतं. तर आता इथे जे क्रोटॉन प्लांट होतं ते मी बाल्कनीत ठेवलं तर ती जागा खूप मोकळी दिसत होती, म्हणून साईडचा जो टेबल आहे तो मी या साईडला आणून ठेवला. तेवढाच चेंज थोडासा. आणि त्या साईडने कसे लुवर्स आहेत त्यामुळे ती जागा तेवढी काही खाली दिसत नाही, म्हणून मी ते इकडे आणून ठेवलं आणि त्यानंतर थोडीशी क्लिनिंगही करून घेतली. एकाच जागी सतत तीच वस्तू बघूनही कधी कधी कंटाळा येतो आणि बघा मग आपणच म्हणतो की काहीतरी नवीन पाहिजे. आता जे डेकोर आहे किंवा जे सामान आहे ना ते खूप बोर झालं आहे, पण त्याची जागा बदलली ना की तेच सामान थोडं नवीन वाटायला लागतं. आणि त्याचप्रमाणे जसं आपण घरातल्या वस्तूंची जागा बदलली तसंच आपल्यामध्ये सुद्धा काही छोटे छोटे बदल केले ना तर आपणच स्वतःमध्ये एक नवीन वेगळेपण बघतो. जसं की कधी हेअरस्टाईल बदलून बघा, कधी ड्रेसिंग सेन्स बदलून बघा. हेच नाही तर स्वतःमध्ये सुद्धा छोटे छोटे बदल करून बघा किती छान वाटेल. चला तर मग राहिलेली कामं मी आता नंतर आवरते. आणि आणखी एक तुम्हाला विचारते, जर तुम्हाला पुण्यामध्ये असं छान एखादं ठिकाण माहिती असेल जिथे सॅटर्डे संडे फिरायला जाऊ शकतो तर मला नक्की सांगा. येणाऱ्या आठवड्यामध्ये माझा बड्डेही येणार आहे, सो आमचं प्लॅनिंग आहे की कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. जर तुम्ही सजेस्ट केलं तर ती मी नक्कीच सर्च करेल आणि जाता आलं तर एखाद्या छानशा ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंगही करेल. सो माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला मग आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. बाय.